लवासा प्रकरणामध्ये मोठा बँक घोटाळा झाल्याचा आरोप झाला। याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केलाय। लवासातील 10,000 एकर जमिनीवर 5,345 कोटींचं कर्ज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर कवडी मोल भावानं विकत घेतलेल्या जमिनींवर कोट्यावधींचं कर्ज घेतलं आणि बँकांना फसवल्याचा आरोप त्यांनी केलाय। एकाच जमिनीवर अनेक वेळा कर्ज घेतल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे। त्यामुळे आता लवासा प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं याकडे लक्ष आहे। अद्याप ही खूप तातडीची माहिती मला असं वाटलं फार मोठा घोटाळा आहे म्हणून मी तातडीने आपल्याला बोलवलं। प्रत्यक्षात याच्यात अजून आमच्याकडे काही कागदपत्र येत आहेत। ते पूर्ण कागद आल्यानंतर आम्ही आरबीआय कडे तर तक्रार करूच, पण आवश्यकता वाटल्यास जनहित याचिका पण दाखल करू। पण प्राथमिकरित्या सध्या पोलिसांनी याची चौकशी या माहितीच्या आधारे करायला काहीच हरकत नाही। कोणीतरी येईल, तक्रार करेल आणि मगच पोलीस कामाला लागतील असं वास्तविक नाही। पोलिसांना कुठल्याही माध्यमातून जर माहिती मिळाली तर पोलिसांनी सो मोठो कारवाई करायची असते। त्याप्रमाणे आपण अपेक्षा करूया पोलीस काय करतात ते। आता हा घोटाळा 7 ते 8,000 कोटीचा घोटाळा आहे। प्राथमिक असं दिसतंय, तो अनेक मोठाही असू शकतो। इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे, चौकशी केल्यानंतर कदाचित हा आकडा फार मोठा असेल। याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी की लवासामध्ये कोण आहे तर सगळ्यांना माहितीच आहे। त्याच्यामध्ये चौकशी जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।